नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का गेट समोर सोमवारी 23/9/2024 रोजी सकाळी 12 वाजेपासून स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांच्याकडून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली। नाशिक रोड येथील लोकवस्ती असलेल्या मालधक्का रोड दिवस रात्र येणाऱ्या जाणाऱ्या अति अवजड लोखंडी पोलच्या वाहनांमुळे मृत्यूच्या मार्गाकडे घेऊन जाणारा रोड झाला आहे। सावधान अवजड वाहनास प्रवेश बंदी हुकुमावरून असा नाशिक महानगरपालिकेने फलक लावलेला असून नियमांचं सर्रास उल्लंघन अवजड वाहनांचे मालक चालक करीत आहेत। मालधक्का रोडवरून गौतम छात्रालय, तक्षशिला विद्यालय, ॲग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी जीव मुठीत धरून ये जा करीत आहेत। याच परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नेहमीच विविध कार्यक्रम होत असतात। त्यावेळी प्रचंड गर्दी होत असल्याने अवजड वाहनांचा वास सहन करावा लागतोय। याच परिसरात पुरातन ग्रामदैवत खंडेराव महाराजांचं मंदिर असून मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही अवजड वाहनांचा त्रास होतोय। मालधक्का रोडवर सोमवारी आठवडे बाजार भरत असल्याने प्रचंड गर्दी होते, त्यांनाही अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो। या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मालधक्का रोडवरील स्थानिक रहिवाशांना तसंच विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जीवितास धोका निर्माण झाला। हा धोका टाळण्यासाठी भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव, अध्यक्षा प्रेरणा रवींद्र जाधव चंद्रमोरे आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तब्बल 2 महिने उलटूनही प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी नाशिक, नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि रेल्वे स्थानकाचे रेल्वे प्रबंधक, नाशिक महानगरपालिका आयुक्त, वाहतूक पोलीस प्रशासन, नाशिक रोड स्थानिक पोलीस स्टेशन, नाशिक रोड निरीक्षक व गोपनीय विभाग यांना वारंवार फोटोसह सबळ पुरावे देण्यात आले, तरी अद्याप या गंभीर जीवघेण्या प्रश्नांची कोणीच जाणीवपूर्वक दखल घेतली नाही। यात अवजड लोखंडी पोलची 20 ते 25 चाकी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मालक चालक आणि अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण मिलीभगत असल्याचा दाट संशय नागरिकांना येत आहे। या अवजड लोखंडी पोलची वाहतूक करणाऱ्या जीवघेण्या वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा या अवजड वाहतुकीच्या विरोधात स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांनी बेमुदत साखळी उपोषणाचा हत्यार उपसलाय। नाशिक रोडमधील अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हा अवजड वाहन वाहतुकीचा आहे। रवींद्र विठ्ठल जाधव या सामान्य कार्यकर्त्याने हा प्रश्न उचलून धरल्याने मला स्वतःला देखील इथं येऊन त्याला पाठिंबा द्यावासा वाटला। मी दलित विकास महासंघाच्या वतीनं रवी जाधवला मी जाहीर पाठिंबा देतो आणि ही अवजड वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ताबडतोब थांबली पाहिजे, कारण या ठिकाणी आजपर्यंत शेकडो लोकांचे बळी गेलेले आहेत अपघातात या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे। तरी देखील प्रशासनाला इथं जाग येत नाही। हे प्रशासन गांधीचे 3 माकडं झालेलं आहे, याला दिसतही नाही, ऐकू येत नाही, बोलताही येत नाही। त्यामुळं या 3 माकडांची कान उघडणी करण्यासाठी रवी जाधवने हा पवित्र उचललेला आहे। आणि या सगळ्या प्रकारच्या प्रशासनाला मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर रवी जाधवच्या या मागण्या, रास्त मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात, नाही तर मी स्वतः दलित विकास महासंघाच्या माध्यमातून ही चळवळ रस्त्यावर नेईल आणि रस्त्यावरच्या चळवळीला जो काही परिणाम होईल ते सगळं प्रशासन जबाबदार राहील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की लवकरात लवकर रवी जाधवच्या या सर्व रास्त मागण्या मान्य कराव्यात। मी स्वतः या ठिकाणी स्थानिक रहिवासी रवींद्र विठ्ठल जाधव साखळी उपोषण करीत आहे। साखळी उपोषणाच्या माझ्या प्रमुख मागण्या अशा आहे की या ठिकाणी जो काही अति अवजड लोखंडी पोलचा जो रॅक चालतो त्यापासून येथील विद्यार्थ्यांना, नागरिकांना प्रचंड त्या रॅकचा त्रास आहे आणि त्यांच्या जीवितास धोका आहे। याच परिसरात तक्षशिला विद्यालय, गौतम छात्रालय, खंडोबा मंदिर, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे। ही वाहतूक त्वरित बंद होण्यासाठी मी सातत्याने गेली 2 महिन्यापासून प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस आयुक्त, नाशिक रोड पोलीस स्थानक, त्याचबरोबर वाहतूक शहर पोलीस, रेल्वे प्रबंधक आणि सर्वच संबंधित विभागांना निवेदन देऊनही त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज मला हे उपोषणाचे हत्यार उपसावा लागत आहे। येत्या 2 दिवसात माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी यापेक्षा तीव्र स्वरूपाचा म्हणजेच
आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा देत आहे। माझ्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा जो संबंधित जो रॅक आहे लोखंडी पोलचा तो त्वरित बंद करावा अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी उपोषणास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे, सामाजिक कार्यकर्ते शेखर भालेराव, RPI जिल्हा प्रमुख अमोलजी पगारे, चंद्रकांत भालेराव, मनसेचे उपाध्यक्ष प्रसाद सानप, राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद जामखिंडीकर, नितीन खरजूल, मनसेचे नितीन धानापुणे, नितीन पंडित, मिलिंद गायकवाड, दिलीप साळवे, प्रशांत बाळगळ, निशिकांत चौधरी, लालचंद शिरसाट, भीमचंद चंद्रमोरे, बाळा कदम, महेश चंद्रमोरे, अमोल कांबळे, तुळशीराम जाधव, विजय गांगुडे, सचिन गांगुडे, राजाभाऊ चंद्रमोरे, विकास चंद्रमोरे, शशीपाल धिवरे, बाळासाहेब आहिरे, चेतन चंद्रमोरे, प्रदीप धोंगडे, अनिल वागचौरे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज ब्युरो, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।